नमस्कार, कसे आहात सगळे? माझे व्हिडिओज बघताय ना आणि आवडतायत का तुम्हाला सगळे? मी तुमच्या कमेंट सगळ्या बघते. खूप छान प्रतिसाद मिळतोय मला आणि खूप बरं वाटतंय की मला मी असं काहीतरी करते की ते सगळं तुम्हाला आवडतंय. तर नक्की बघत राहा. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण कुठेतरी जाणार आहोत. आम्ही चाललोय नरसोबाच्या वाडीला. मग येताय ना तुम्ही पण नरसोबाच्या वाडीला? चला माझ्यासोबत. चला 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 निघालो आम्ही. ये जाताना आम्ही दापोलीहून दाभोळला गेलो आणि तिथून फेरी बोटने आम्ही धोपावेला गेलो. असं छान फेरी बोटचा प्रवास केलाय. तुम्हाला सुद्धा दाखवण्यासाठी सगळं छान शूट केलंय. इथून धोपावेला पोहोचल्यानंतर तिथून आम्ही शृंगारतळीला गेलो आणि शृंगारतळी मार्गे आम्ही निवळीला बाहेर पडलो. पलीकडे अनेक पर्यटन स्थळं आहेत, जसे हेदवीचं गणपती आहे, वेणेश्वरचं समुद्रकिनारा आहे, गुहागरचा समुद्रकिनारा आहे. असे अनेक पर्यटन स्थळं आहेत. तुम्ही नक्की तिथे भेट द्या. इथे वरती टेरेसवर जाण्यासाठी जागा आहे, पण सध्या ते बंद आहे. आता आम्ही पोचलोय पालीला. पालीला आमचे फॅमिली फ्रेंड आहेत, तर आम्ही त्यांच्या इथे आज हॉल्ट करणार आहोत आणि सकाळी आम्ही नरसोबाच्या वाडीला जाणार आहोत. हे जे पालीला आहेत सावंत म्हणून काका काकी आहेत, ते आमच्या आईबाबांसोबत ट्रिपला जात होते. म्हणजे मला वाटते पिठापूरला आईबाबा जेव्हा गेले होते त्यावेळेला हे काका काकी त्यांच्यासोबत होते ट्रिपला आणि तेव्हा त्यांची ओळख झाली होती. तर तेव्हापासून आमची आणि यांची ओळख आहे. आणि
मग कुठेही जायचं असलं तर आम्ही सोबत आता जायचं ठरवलं आहे. म्हणजे आता ही पहिलीच ट्रिप आहे आमची परत ह्यांच्यासोबत. म्हणजे माझी पहिलीच ट्रिप आहे. आई बाबा यांच्यासोबत गेले होते याआधी पण माझी पहिलीच ट्रिप आहे. चला मी त्यांची ओळख करून देते तुम्हाला. चला. हॅलो, तुम्ही ओळखता का? बघा हा कोण आहे? कोण आहेस रे तू? स्पर्श आहेस का? बरं बरं. तर ह्या आहेत सावंत काकी. आज आम्ही यांच्याकडे आलोय आता आणि आज आम्ही इथे राहून मग सकाळी आम्ही सगळेच नरसोबाच्या वाडीला जाणार आहोत. ह्या सावंत काकी आपले व्लॉग्स बघतात असं त्या मगाशी म्हणाल्या. हो मी बघते. कसे छान मला असतात, छान आवडतात. असतं. हो आवडतात मला. बघा मी नेहमी आवर्जून ते तुमचे ब्लॉग बघत असते. बघा आता त्यांना पण आवडायला लागलेले आहेत आपले व्लॉग्स. तर आता लवकरच लवकर आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये आपण पोचतोय. तर हळूहळू आपले व्लॉग्स असे पूर्ण भारतभर पसरू देत असं मला वाटतं. चालेल, चला. कार्यक्रम आणखीनच डेव्हलप होऊ दे. थँक्यू. चला. तर हे आहेत सावंत काका आणि आम्ही यांच्याकडे आज आलोय. आताच तुम्ही सावंत काकींना भेटलाय. हे सावंत काका आहेत. ते आणि बाबा इथे वरती थांबले होते, त्याच्यामुळे त्यांच्याशी माझं बोलणं नाही झालं. तर आता ते इथे भेटले. तर हे आहेत सावंत काका. नमस्कार. हाय. तुम्ही युट्यूबला व्लॉग्स बघता का आमचे? हा बघतो. आवडले का हो, तुम्हाला? सुंदर असतं. बरं, असेच व्लॉग्स बघत राहा आमचे कायम. हे बघा काकांचं आणि बाबांचं टी शर्ट सेम आहे. ते जेव्हा पिठापूरला गेले होते त्यावेळेला त्यांनी येताना शॉपिंग केली होती आणि त्या दोघांनी सेम टी शर्ट घेतलेत आणि त्यांनी आज ठरवून ते सेम टी शर्ट घातलेलं. चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा आहे अंबा घाट आणि इथे एक छानसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथली मूर्ती चोरीला गेली होती आणि सावंत काकांचा जो छोटा मुलगा आहे जो कोल्हापूरला असतो तो येता जाता इथे नमस्कार करायचा गणपती बाप्पाला. तर त्याने बघितलं की मूर्ती चोरीला गेलेली आहे. तर त्याची एक इच्छा होती की आपण तिथे गणपतीची मूर्ती स्थापन करावी, म्हणून त्यांनी तिथे मूर्ती स्थापन केलेली आहे. तर आम्ही तिथे गणपती बाप्पाला नमस्कार करण्यासाठी थांबलो होतो. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दीनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हाला माहितीच असेल की कोल्हापूरला ऊसाची शेती होते. तर इथे दोन्ही बाजूला ऊसाची शेती होती सुंदर अशी. बघा कशी छान वाटते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 नरसोबाची वाडी हे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र श्री नृसिंह सरस्वती यांच्यामुळे ओळखले जाते. श्री नृसिंह स्वामी या ठिकाणी 12 वर्ष राहिले होते. स्वामींनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले. नरसोबाची वाडी किंवा नृसिंहपूर या ठिकाणी श्री नृसिंह स्वामींनी तपश्चर्या केली होती.
नृसिंह सरस्वती यांना श्रीपाद वल्लभ यांच्या नंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्ण अवतार मानले जातात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सर्वांना ठाऊक आहेतच. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांचाच अवतार म्हणून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. दरवर्षी लाखो भाविक अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना भेट द्यायला जातात. त्याचप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती यांनाही भेट देतात. माझ्या सगळ्यात पहिल्या व्लॉगमध्ये म्हणजेच दत्त मंदिर ब्राह्मणवाडी दापोली या व्लॉगमध्ये मी दत्तगुरूंच्या सगळ्या अवतारांची ओळख करून दिली आहे. तुम्ही जर तो व्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा आता इथे गाडी पार्क केली आहे आम्ही. इथे हा सगळा पार्किंग एरिया आहे नरसोबाच्या वाडीला. आत्ताच पोचलो आहे आम्ही आणि आता चाललो आहे दर्शनाला. चला जाऊया. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 नाव स्वामींचे, नाव स्वामींचे, नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे, ठाई रे. नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे. मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे. मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 मेघ मल्हार राग कसा घेई रे, थेंब पावसाचा स्वामी गीत गाई रे. मेघ मल्हार राग कसा घेई रे, थेंब पावसाचा स्वामी गीत गाई रे. स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे, मन पाण्याने स्वामी मय होई रे. स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे, मन पाण्याने स्वामी मय होई रे. कळे ना मला काय होऊन जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 पाय कृष्णेची धाव तेव्हा घेई रे, वेग बिजलीचा पावला ना येई रे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ.
पाय कृष्णेची धावते वाघे रे, वेग बिजलीचा पावला ना येई रे, श्वास दत्ताचे नाव माझा होई रे, अंग भक्तीने भारवून जाई रे, श्वास दत्ताचे नाव माझा होई रे, अंग भक्तीने भारवून जाई रे, कळे ना मला काय होऊन जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओठ गाण्याची चाल कसे घेई रे, खांदा पालखीचा होतो माझा भोई रे, ओठ गाण्याची चाल कसे घेई रे, खांदा पालखीचा होतो माझा भोई रे, स्वामी दत्ताचे रूप असे घेई रे, डोळे पाण्याने आनंदून जाई रे, स्वामी दत्ताचे रूप असे घेई रे. इथे श्री कृष्णावेणी उत्सव आहे आणि म्हणून पारायण चालू आहे इथे. काय होऊन जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला. आम्ही रांगेत उभे आहोत, नरसोबाच्या वाडीला आलोय आता दर्शनासाठी रांगेत उभे आहोत. जर तिथे कॅमेरा अलाउड असेल तर तुम्हाला मी सगळं शूट करून दाखवेन, दर्शन वगैरे तुम्हाला घ्यायला मिळेल. पण जर का अलाउड नसेल तर नाही करता येणार. बघूया आता पुढे जाऊन काय होतंय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नाव स्वामींचे, नाव स्वामींचे, नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे, ठाई रे. तिथे शूटिंग अलाउड नव्हतं त्याच्यामुळे शूटिंग करता आलं नाही मला. त्यामुळे तिथे गेल्यावरती त्यांनी मला बंद करायला सांगितलं, त्यामुळे तुम्हाला दर्शन देता आलं नाही आहे. सॉरी. नृसिंह स्वामींचं दर्शन जरी मिळालं नसलं तुम्हाला तरी कृष्णा नदीचं दर्शन घ्या. खूप छान नदी किनारी आम्ही बसलो होतो. खूप छान वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं मला तिथे बसल्यावर. माझ्या ठाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, मन नरसोबाच्या वाडी. इथून महाप्रसादाकडे जाण्यासाठी वाट आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. इथे रामचंद्र स्वामी महाराज यांची जिवंत समाधी आहे. हे मंदिर आहे टेंबे स्वामींचं. मेघ मल्हार राग कसा घेई रे, थेंब पावसाचा स्वामी गीत गाई रे, मेघ मल्हार राग कसा घेई रे, थेंब पावसाचा स्वामी गीत गाई रे, स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे, मन पाण्याने स्वामीमय होई रे, स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे, मन पाण्याने स्वामीमय होई रे, कळे ना मला काय होऊन जाई रे, मन नरसोबा
नरसोबाच्या आमचं छान वाडीला दर्शन झालेलं आहे जाई रे. आणि कृष्णा नदी किनारी थोडा वेळ बसलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर आता आम्ही परत निघालोय बाहेर. आता अजून कुठे जायचंय मला माहिती नाही अजून काय त्यांचं प्लॅनिंग आहे ते, पण जिथे कुठे जाणार आहे तिथे तुम्हाला नक्की नेणार आहे. चला. हाय, काल आम्ही खूप उशिरा घरी आलो आणि त्याच्यामुळे मला पुढचं काही शूट करायला नाही मिळालं. नरसोबाच्या वाडीतून आम्ही निघाल्यावरती सावंत काकांचा मुलगा एक कोल्हापूरला असतो त्याला आम्ही भेटलो आणि तिथून पुढे मग डायरेक्ट घरी आलो. तर रात्री खूप उशीर झाला आम्हाला यायला, त्याच्यामुळे मला पुढचं काहीच करायला म्हणजे मिळालं नाही प्रवासात आणि प्रवासाचा मला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे मी पुढचं काहीही शूट केलेलं नाही आहे. त्यामुळे घरी आल्यावरती झोपलो लगेचच आणि आता सकाळी उठून तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगते. तर आता ह्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत.